श्रीराम जय राम जय जय राम. साधनाची जोपासना. कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. तमोगुण हा तिन्ही गुणात जास्त जड असल्याने याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले असता भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंतांचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. प्रापंचिक गोष्टींकरिता उपवास करणे ही गोष्ट मला तितकीशी पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठं बिघडलं? उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात. त्यांना आपण उपास तापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मूल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असं जर त्यानं विचारलं तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. देहाच्या उपचारांना जो बोलतो तो भगवंताला अगदी विसरलेलाच असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. एखाद्या वांड मुलाप्रमाणे मनाला वाटेल तिकडे जाऊ द्यावे. आपण नामस्मरण केल्याने ते नामात आपोआप येईल. श्रीराम. नामस्मरणे नामस्मरणे मन निर्मळ होते, गंगा जळ बनते. नामस्मरणे नामस्मरणे मन निर्मळ होते, गंगा जळ बनते. तम मावळते सत्व उगवते, बुद्धी शुद्ध होते, गंगा जळ बनते. तम मावळते सत्व उगवते, बुद्धी शुद्ध होते, गंगा जळ बनते. स्वार्थ संपतो परार्थ सुचतो, मी तू पण सरते, गंगा जळ बनते. स्वार्थ संपतो परार्थ सुचतो, मी तू पण सरते, गंगा जळ बनते.
नाम मला दे असे जो वदे त्या शुचितावर ते गंगा जळ बनते. नाम मला दे असे जो वदे त्या शुचितावर ते गंगा जळ बनते. नामस्मरणे नामस्मरणे मन निर्मळ होते. गंगा जळ बनते. गंगा जळ बनते. गंगा जळ बनते. श्रीराम